बोधगया मंदिर अधिनियम 1949 व यांच्या प्रशासन संदर्भात भारतीय बौद्ध महासभा यांनी दिले निवेदन। डिग्रस येथे दिनांक 3 मार्च 2024 रोजी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तथा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या देशव्यापी संघटनेच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती तथा मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुका अध्यक्ष माननीय बुद्धिवंत खाडे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष माननीय विनायक देवतळे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। या आंदोलनाला राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय गजानन गंडाळे यांनी सुद्धा समर्थन दर्शविले आहे। यावेळी बोलताना महाबोधी टेम्पल ॲक्ट 1949 हा कायदा रद्द करण्यात यावा आणि नवीन कायदा लागू करण्यात यावा व ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या। महाबोधी महाविहारजवळ लाऊडस्पीकर लावून तेथील माहोल खराब करण्यात येत आहे व अन्य काही विषयाला घेऊन निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात 8 चरण केल्या गेले आहेत। यात पहिल्या चरणात दिनांक 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी द्वारा महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले। त्यानंतर दुसरे चरण 8 मार्च रोजी सर्व जिल्हा मुख्यालयावर धरणा प्रदर्शन, तिसरे चरण 22 मार्च सर्व जिल्हा मुख्यालयावर प्रदर्शन रॅली, चौथे चरण 9 एप्रिल देशव्यापी जेलभरो आंदोलन आणि पाचवे चरण 1 जुलै भारत बंद आंदोलन असे 5 चरणमध्ये हे विभागले गेले आहे। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका संयोजक आज 3 मार्च 2025 ला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या धम्म चळवळीच्या संघटनेमार्फत राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती तथा मुख्यमंत्री यांना जे बोधगया मुक्ती आंदोलन चालू आहे, या बोधगया मुक्ती आंदोलनाला चरणबद्ध आमचं समर्थन आहे। त्यासाठी आज आम्ही राष्ट्रपतीला निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर 8 मार्चला जिल्हा स्तरावर धरणं आंदोलन आहे, 22 मार्चला जिल्हा स्तरावर रॅली आहे आणि 9 एप्रिलला जलभरो आंदोलनसुद्धा या समर्थनात करण्यात येत आहे। म्हणून हे बुद्धगया मुक्ती आंदोलन पूर्णतया बौद्ध भंतेजीच्या ताब्यात देण्यात यावं अशी या सामाजिक आणि धम्म चळवळीमार्फत आम्ही सर्व जनतेंना मागणी करत आहोत आणि पूर्णतया समर्थन देत आहोत। धन्यवाद। जय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी बुद्धविहार बिहार येथे भंतेजीचं जे आंदोलन चालू आहे की विहार हे बौद्धांना मिळालं पाहिजे। जसं मशिदीमध्ये मौलाना असते, हिंदूच्या मंदिरामध्ये हिंदू असते, तसं बौद्धांच्या विहारामध्ये बौद्ध असला पाहिजे। यासाठी भंतेजीचं आंदोलन चालू आहे। जेव्हा पंडित जवाहरलाल पंतप्रधान असताना त्यांनी जो 1949 ॲक्ट जो केला आहे तो रद्द करण्यात यावा आणि जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात यावं। जसं तिथे त्या बॉडीमध्ये 4 ब्राह्मण आहे आणि 4 बौद्ध भिक्षू आणि एक जो कलेक्टर, असे 9 लोकांची बॉडी आहे। परंतु कलेक्टर हा हिंदूच असतो, कारण बहुमताचा ठराव जो त्यांच्या बाजूनेच असतो। तो ॲक्ट रद्द करावा आणि ते विहार भंतेजीच्या ताब्यात द्यावं अशी आम्ही तेथील मुख्यमंत्री नितीश कुमारजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन दिलं आहे। तहसीलदारामार्फत ते आमचं निवेदन तिथे पाठवणार आहे। धन्यवाद। जय भीम। सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय सेवालाल, जय बिरसा। मी गजानन गंडाळे
राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून जो आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या संघटनांनी जे आज तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचे जे काही मुद्दे आहे, जे काही विषय आहे, त्या पहिला जो विषय आहे, आज महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट 1949 हा बुद्धांनी बनवलेला नाही, तर हा 3.5% ब्राह्मण या देशामध्ये जो राज करत आहे, या षड्यंत्र करून या 3.5% लोकांनी हा ॲक्ट बनवलेला आहे आणि याच्यामध्ये आमच्याच लोकांना 4 भंतेजींना घेऊन जो कलेक्टर आहे तो कलेक्टर स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि त्यांची व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत आहे, परंतु आमचे 85% बहुजन समाज आहे जो आज या देशामध्ये आम्हाला वेगवेगळ्या जातीमध्ये या व्यवस्थेमध्ये बसलेल्या लोकांनी जे वाटून ठेवलेलं आहे। तर मी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने जे काही पुढील चरणबद्ध आंदोलन आणि 9 एप्रिलला जो जेल भरो आंदोलन पूर्ण भारत बंद होणार आहे, मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये माझे कार्यकर्ते आहेत त्यांना आणि माझ्या संघटनेच्या माध्यमातून समर्थन दर्शवितो आणि इथे थांबतो। जय भीम, जय मूल निवासी। तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चालू करू तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बिहार येथे महाबोधी बुद्धगया मंदिर हे भिक्षू संघाला देण्यात यावे, ब्राह्मण मुक्ती आंदोलन सुरू आहे, त्याकरिता दिग्रस तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पाठिंबा दर्शवून महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलेले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आलेले आहे। तरी दिग्रस येथील सर्व बौद्ध बांधव यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की आज जे भिक्षू संघाने बुद्धगया येथे जे आंदोलन सुरू केलेलं आहे, या आंदोलनाची दखल घेऊन ब्राह्मण मुक्ती बुद्धगया मंदिर करावे अशी आम्ही विनंती करतो। यापुढे वेळोवेळी जे भिक्षू संघाला आम्ही पाठिंबा देऊन वेळोवेळी आंदोलन आमची करणार आहोत, तेव्हा सर्व जागृत बौद्ध उपासक उपासिकांनी त्या महाबोधी बुद्धविहाराला ब्राह्मण मुक्त करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे, निवेदने द्यावी, ज्या ठिकाणी आपल्याला जो समर्थन देता येईल ते देण्यात यावे अशी विनंती करतो। जय भीम, जय भारत।